भद्रावती नगर परिषद अंतर्गत आने वाले ठेकेदार अंतर्गत काम करने वाले ठेका कामगारों के पिछले 5 दिनों से जारी आंदोलन की दखल लेते हुए ठेकेदार और श्रम आयुक्त मुख्याधिकारी डॉक्टर विशाखा शेड़की ने भेंट देने पर आंदोलन पीछे लिया गया। नजर डालते हैं इस खबर पर। न्यूनतम वेतन की मांग के साथ अन्य मांगों के लिए भद्रावती नगर परिषद अंतर्गत आने वाले ठेकेदार अंतर्गत काम करने वाले ठेका कामगारों के पिछले 5 दिनों से नगर परिषद कार्यालय के सामने काम बंद और ठिया आंदोलन शुरू है। इस आंदोलन मंडप को महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के प्रदेश उपाध्यक्ष तथा कांग्रेस संगठित कामगार और कर्मचारी विभाग के नागपुर विभाग प्रभारी संगठक शेख जहरुद्दीन उर्फ छोटू भाई ने भेंट दी। आंदोलनकर्ता ठेका कामगारों की ओर से उन्हें मांगों की पूर्तता करने के लिए प्रयास करे, ऐसा निवेदन दिया गया। ठेकेदारों की ओर से इन ठेका कामगारों को न्यूनतम वेतन के साथ ही उनका पीएफ भरा जाए और उनके बीमा के हफ्ते भी भरे जाए, ऐसी मांग शेख जहरुद्दीन उर्फ छोटू भाई ने कर आने वाले सोमवार तक कामगारों की इन समस्या का हल नहीं निकलने पर स्वयं कामगारों के आंदोलन में शामिल होकर श्रम न्यायालय में न्याय मांगेंगे और कामगारों को न्याय दिलाएंगे, ऐसा आश्वासन उन्होंने कामगारों को दिया है। इस आंदोलन में ठेकेदार और श्रम आयुक्त मुख्याधिकारी डॉक्टर विशाखा शेड़की ने भेंट दी, जिसके बाद आंदोलन स्थगित किया गया। इस आंदोलन में नगर परिषद के ठेकेदार अंतर्गत काम करने वाले करीब 110 कामगार शामिल हुए थे। नगर पालिकेत मागील 15 ते 16 वर्षापासून पाणी पुरवठा विभाग, बांधकाम विभाग, आरोग्य विभाग अशा सर्व विभागात रोड सफाईपासून संडास सफाई, नाली सफाई, घंटागाडीने कचरा संकलन करणे, बगीचा साफ करणे असे विविध कामासाठी नळ सोडणे, बाकी कामासाठी या ठिकाणी जवळपास 110 पेक्षा जास्त लेबर ठेकेदाराला किमान वेतन कायद्याप्रमाणे ठेका मुख्य अधिकारी यांनी दिलेला आहे। सदर कामगारांना किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन देणे, त्याचा भविष्य निर्वाह निधी भरणे, विमा पॉलिसीचे पैसे भरणे सर्व बंधनकारक आहे। परंतु मागील अनेक वर्षापासून या सर्व गोर गरीब कामगारांना जे आपल्या गावाची सेवा करून राहिले, आपल्याला सेवा देऊन राहिले, या कामगारांना 200 ते 250 रुपये रोजी देण्याचं काम या नगरपालिकेच्या ठेकेदारांकडून सुरू आहे। एक प्रकारे या कामगारांची आर्थिक लूट करून या कामगारांचं शोषण केलं जात आहे। 5 दिवसापासून हे कामगार उपोषणाला बसलेले आहे, काम बंद आंदोलन करून त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे। काल मला सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातून या विषयावर फोन आला। मी 2 जिल्ह्याचा हा विषय उचलला होता, त्यामुळे तर मी काल कामात व्यस्त असल्यामुळे मी त्यांना जायला सांगितलं। कामगार विभागाचे अधिकारी या ठिकाणी आले, बैठक झाली। बैठकीत जे काही कामगारांना आज वेतन मिळत आहे, ज्याने 6 मिळत आहे, 5 मिळत आहे, 7 मिळत आहे, सध्या 14-15 वित्त आयोगचा निधी नगरपालिकेला येत नसल्यामुळे पेमेंट करायला त्याला अडचण येत आहे। इथपर्यंत ठीक आहे, 800 दिनवाली सरकार असल्यामुळे, परंतु कामगाराची लूट करणं हे चुकीचं आहे। म्हणून 2,500 रुपये कामगारांच्या मागणीप्रमाणे सर्व कामगारांना वाढ 2,500, भविष्य निर्वाह निधीचा भरणा, विम्याचा भरणा आणि इतर सुविधा देणं असं ठरलं। परंतु आज कामावर आल्यानंतर ठेकेदारांनी कोणाही कामगारांना कामावर न घेता वापस केलेला आहे। एक प्रकारे कामगारांचा खेळ करून कामगारांची दिशाभूल करून त्यांची आर्थिक लूट करण्याचा प्रयत्न आहे। म्हणून मी कामगार आयुक्त साहेब, अभियंता आणि इतर लोकांसोबत बोललो। त्यांनी काल झालेल्या बैठकीप्रमाणे यांना वेतन वाढ आणि सुविधा देण्याबद्दल बोलणं झालं। सोमवारी सकाळी या कामगारांना यांनी कामावर घेतलं नाही आणि वाढीव वेतन लागू केलं नाही, तर मी स्वतः या सर्व कामगारांना सोबत घेऊन या नगरपालिकेसमोर उपोषण करणार आणि या ठेकेदार आणि मुख्य मालक म्हणून नगरपालिका यांच्या विरोधात कामगार आयुक्त कार्यालय व लेबर कोर्ट इथं दावा दाखल करून दोनही पद्धतीने या कामगारांना न्याय मिळवून देणार। याच्यासोबतच या चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यासहित महाराष्ट्रातले जे काही असे प्रश्न आले, या सर्व कामगारांना न्याय मिळवून देण्याकरिता मी या ठिकाणी काम करत राहीन। CTV के लिए प्रतिनिधि जावेद शेख की रिपोर्ट।